नमस्कार. नंबर 1. मूग, मटकी, हरभरे कडधान्यांना भुंगे वगैरे लागू नये याकरिता कडधान्यांना एरंडाचे तेल लावून ठेवावे, म्हणजे कडधान्यांना भुंगे, कीड वगैरे लागत नाही. नंबर 2. चिक्की बनवत असताना कढईमध्ये गोड विरघळताना त्यात 1 चमचा तूप घालावे, म्हणजे चिक्कीला चकाकी येते. नंबर 3. आपण जेव्हा दुकानातून पनीर आणतो तेव्हा ते पनीर कडक असते. ते पनीर सॉफ्ट होण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात पनीर क्यूब 10 मिनिटे बुडवून ठेवावी, त्यामुळे पनीर सॉफ्ट होतात. नंबर 4. अळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ धुवून पुसून पानावर थोडेसे तेल पसरवून लावावे आणि वरून पीठ पसरावे, यामुळे वड्या जास्त कुरकुरीत होतात. नंबर 5. लाल भोपळा, खरबूज, कलिंगड यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्यात, नंतर त्या सोडून साठवून ठेवाव्यात. कोणताही पदार्थ असो गार्निशिंग करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नंबर 6. लाल भोपळा पावभाजी घातल्याने लहान मुलांना पावभाजीच्या मसाल्याने होणारा त्रास होत नाही आणि भाजी छान मिळून येते आणि टेस्टही शुद्ध होते. नंबर 7. हिरव्या पालेभाज्यांनी नेहमी लोखंडाच्या कढईमध्ये शिजवले पाहिजे, त्यामुळे लोहाचे प्रमाण वाढते. नंबर 8. ढोकळा तयार करत असताना खायचा सोडा फार जुनाच वापरू नका, यामुळे देखील ढोकळा स्पंजी होत नाही किंवा फुगत नाही. नंबर 9. कचोरीचे सारण करताना बेसन भाजूनच घालावे, म्हणजे सारण खमंग लागते. नंबर 10. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, स्वच्छ होती. नंबर 11. लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा. नंबर 12. वरण चविष्ट होण्यासाठी ठेचलेला लसूण जास्त घालावा आणि फोडणी दिली की लगेच झाकण ठेवावे, यामुळे फोडणीचा वास चांगला लागतो, त्यामुळे वरण चविष्ट होते. नंबर 13. दही लावण्यासाठी विरजण असेल तर कोमट दुधात हिरवी मिरची घालून रात्रभर ठेवा, सकाळी दही तयार होते. नंबर 14. दूध किंवा खीर जळाली तर त्यात खायची 2 ते 3 पाने त्यात टाकावी, जरा गरम केल्यास जळकट वास निघून जातो. नंबर 15. भजी किंवा वडे तळताना नॉनस्टिक कढई ऐवजी लोखंडी कढई वापरावी. नंबर 16. पालेभाज्या जास्त शिजवू नये. पालेभाज्या पातळ भाजी करताना आधी शिजवून मग वरून लसूण फोडणी घालावे, याने भाजीची तशीच राहते. नंबर 17. तेल कमी प्रमाणात वापरावे. शक्यतो तेल हे फिल्टर तेल वापरावे, रिफाईंड तेल नको. तसेच आलटून पालटून तेल बदलावे, कधी शेंगदाणे, कधी सूर्यफूल, कधी मोहरी. नंबर 18. मेथीला मोड आणले आणि ते वेगवेगळ्या पदार्थात वापरली तर कडू लागत नाही आणि फायदाही होतो. नंबर 19. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो. वर्षभराची तिखट मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा. नंबर 20. बाजरी किंवा ज्वारीमध्ये गरम पाणी घालून पीठ मळून घ्या, यामुळे भाकरी मऊ होते. नंबर 21. बुंदी रायता बनवताना मीठ आणि मसाले मिसळलेल्या दह्यात थेट घाला, यामुळे रायता चविष्ट होतो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं स्वयंपाकघर हा चॅनेल नेहमी बघत राहा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात आधी बघायला भेटेल. थँक्यू. धन्यवाद. खुश रहा.